आज भारतीय जनता पार्टी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली। त्यामध्ये मंडलाध्यक्ष असतील, मंडळातील सगळ्या मंडळाचे सेल्स असतील, यापैकी 50 कार्यकारिणी आम्ही पदाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे। त्यामध्ये जिल्हा फादरबॉडीची पण आम्ही काही पत्र दिली। त्यामुळं कार्यकारिणी पूर्णतेला झाली आणि जवळजवळ ह्या कार्यकारिणीमध्ये 1600-1700 लोक असतात कार्यकर्त्यांना। त्यामुळे ह्या वेळेला कार्यकर्त्यांना हा न्याय द्यायची आम्ही भूमिका घेतली। त्यामुळे त्यांना आम्ही मदत केली। त्याचबरोबर एक कार्यक्रम असा घ्यायचा होता की पक्षप्रवेश बऱ्याच दिवसापासून राहिला होता। लोक खूप मागे लागले होते की भाऊ आम्हाला तुमच्या पक्षात काम करायचं आहे। काही लोक आपल्या पक्षात होती पण काही परिस्थितीमुळे गावच्या परिस्थितीमुळे कुठे बाकीच्या ठिकाणी गेली होती, तेही परत आपल्या पक्षामध्ये आज सगळी झाली। त्यामध्ये दिगंबर जाधव हे राष्ट्रवादीचे आपल्या पक्षात आले, डॉक्टर महेश कांबळे एमआयएमचे आले, अनिल आमटवणे आमचे काँग्रेसचे आले, बेडक पदाधिकारी सर्व शिवसैनिक सगळे आता पक्षामध्ये आपल्या त्यांनी एंट्री केलेली आहे। साऊचे सरपंच हे राष्ट्रवादीचे आले, राष्ट्रवादी पप्पू कोळेकर हे आपल्या पक्षात आले, शिवसेना अमोल वळसंग हे त्यांचे इतर सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षात आले, मसाजी कांबळे माजी सभापती विरोध पंचायत समिती लक्ष्मी सहकारी बँक ते आपल्यामध्ये आले, सुमित कांबळे आरपीआयचे एक युवा नेते आहेत ते आपल्यामध्ये आले आणि ह्यांच्याबरोबर शेकडो लोक त्यांचे त्यामुळे आता एंट्री झालेली आहे। त्यामुळं आणि काही वंचित असे काही राहिले असतील त्यांच्यासाठी पण आपण उपलब्ध आहे। त्यामुळे त्यांनाही आपण इंटरव्ह्यू त्यानंतर आणि जे पदाधिकारी काय वंचित आहेत त्यांनाही आपण त्यांना पदाधिकाऱ्यांची मान्यता पक्षाची देऊ। आपण त्यांना त्याचप्रमाणे हा सुद्धा असा कार्यक्रम सोहळा बाहेर पडला। मी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी पदभार स्वीकारला आणि जे पक्षामध्ये आले त्यांना मी आश्वासित करतो की तुम्हाला ह्या पक्षामध्ये न्याय मिळतो, कारण हा पक्ष कोणाच्या मालकीचा नाही आहे। तसा राष्ट्रवादी शरद पवारचा, शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे किंवा आता एकनाथ शिंदेचा, त्यामध्ये पुन्हा दुसरे पक्ष सगळे आहेत ते सगळे मालकाचे, काँग्रेस सोनिया गांधीचा सगळं। पण भाजप पक्ष हा फक्त कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि तो कार्यकर्त्याचा पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करायची आहे। त्यासाठी जम्बो एक कार्यकारिणी एक सादर झाली आजमध्ये आणि जम्बो पक्ष प्रवेश झालेला आहे। त्यामुळे सर्वांना माझ्या शुभेच्छा। कमळ आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत पडले कमळावर लक्ष्मी बसून येते, त्यामुळं विकास होईल इथंच, आपल्याला न्याय मिळेल पण इथंच। त्यामुळं सगळा पक्ष मोठ्या संख्येने व्हायला लागलेला आहे।